नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण समोर पाहत आहात अत्यंत सुंदर एक देखणा वृक्ष, ज्याला खरगोळी किंवा खरगोळ असं सुद्धा म्हटलं जातं. खरं त्याचं नाव आहे कोळशाचं झाड. आता कोळशाचं झाड का? तर ह्या झाडापासून पुरातन काळापासून कोळसा तयार करण्यात येतो. कारण याचा जो कोळसा तयार होतो हा एखादं वस्तू जाळण्याकरता किंवा आपल्याला ज्वाळा पेटवण्याकरता अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेटतो. त्यामुळे सुरुवातीला याचा वापर केला जातो. काही दिवसापर्यंत कोळशाच्या इस्त्र्या आपल्या भागामध्ये असायच्या. आता त्या इलेक्ट्रिक इस्त्र्या झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या कोळशाला लवकर पेट लागावी म्हणून त्याच्या काड्या देखील टाकल्या जायच्या. तशी ही एक सुंदर चांगली औषधी वनस्पती देखील आहे. याची पानं आणि बार्क, जी खोडाची साल असते, ही औषधामध्ये वापरली जाते. खास करून ब्रॉन्कायटिस काय होतं की फुफ्फुसाला सूज येते, फुफ्फुसाच्या आतल्या नलिकांना सूज येते आणि ज्यादा म्युकस पैदा होतो, ज्यादा कफ तयार होतो आणि अडकून राहतो, श्वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी त्या श्वसन नलिकेला आलेली सूज कमी करणं आणि तो कफ बाहेर काढून टाकणं यासाठी अत्यंत गुणकारी आणि सुंदर असे हे औषध आहे. याची साल साधारणपणे 3 ते 4 ग्रॅम त्याचा काढा करून घ्यायचा आहे. अगदी 6-7 दिवस घेतलं तर आपल्याला निश्चितपणे चांगला आराम मिळतो. खूप कारणानं होऊ शकतो ब्रॉन्कायटिस. त्याच्यामध्ये अगदी व्हायरल इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल असेल किंवा काही एक्स्ट्रा घटक पण असतात, पोल्युशन किंवा काही डस्ट ॲलर्जी, अशा पद्धतीनं सुद्धा ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. याची पानं जी आहेत ही वर्मीसाईड आहेत. खास करून खेडेगावामध्ये आजसुद्धा गुराढोरांना जंत झाले असतील तर याच्या पानांचा लगदा भाकरीतून किंवा कोंड्यातून खायला दिला जातो. पारंपरिक औषधं आहेत. परत ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा या झाडाचा वापर केला जातो. कारण दिसायला सुंदर आहे, सावली थोडंसं देणार आहे, मध्यम आकाराचं, त्यामुळं आणि लवकर वाढणारं देखील झाड आहे. ट्रिमा ओरिएंटॅलिस असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कोळशाचं झाड. धन्यवाद.